Okay, welcome all of you. Let's start our discussion, right? Hello everyone. Good evening all of you. बर पा लक्ष द्या. Good evening all of you. So let's discuss yesterday's practice set, right? Practice set राहिला होता आपला. क्वेश्चन नंबर 6 झालेला होता, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 फटाफट करके लेंगे. मुझे लगता है सभी ने किया होगा, राइट? अगर नहीं किया है तो अभी करो, कोई प्रॉब्लम नहीं. देखो अभी स्क्रीन के ऊपर ये तो क्वेश्चन कर लिया है स्टैंडर्ड फॉर्म वाला, राइट? नाउ the polynomial we have to write in the coefficient form. So before writing the coefficient form you should write it into index form. Remember that. इंडेक्स फॉर्म मध्ये आधी लिहायचं म्हणजे कोएफिशियंट फॉर्म मध्ये तुम्हाला सोपं जातं. इंडेक्स फॉर्म मध्ये कसं लिहिणार? एक्स क्यूब मायनस टू, एक्स क्यूब मायनस टू. सो ऍड द मिसिंग टर्म विथ कोएफिशियंट. बोलो बोलो बोलो. इंडेक्स फॉर्म मध्ये लिहित असताना ऍड द मिसिंग टर्म विथ कोएफिशियंट. कोएफिशियंट काय ठेवायचा त्यांचा? 0 ठेवायचा. व्हेरी गुड श्रद्धे. एक्स क्यूब. चला आधी इंडेक्स फॉर्मचं लिहूया आपण. इंडेक्स फॉर्मची पण प्रॅक्टिस होईल आपल्याला. एक्स क्यूब एक्स स्क्वेयर वाला नहीं रे, म्हणून 0 एक्स स्क्वेयर लेंगा मैं. और मैं एक्स वाला भी नहीं है रे, तो मैं 0 एक्स लेगा फिर. और फिर बाद में क्या रहेगा रे? -2 रहेगा. बोलो बोलो बोलो. आया क्या? सो अभी कोएफिशिएंट लिख लो. इसके कोएफिशिएंट फॉर्म में लिखने का कैसे लिखते हैं? फर्स्ट का कोएफिशिएंट 1 है एक्स क्यूब वाला, बाद में 0 है, बाद में 0 है, और बाद में -2 है कि नहीं बता? यस, क्लियर आहे का सर्वांचं? ओके संजोत, ठीक है. अरे 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 अरे, तो 5y इसको कैसे लिखूं सर? ये तो नहीं आया. ये तो कैसे है? इसका हाईएस्ट पावर 1 है, उसके बाद रहेगा क्या? रहेगा 0 रहेगा. तो ये इंडेक्स फॉर्म होगा. सो कोएफिशिएंट क्या फॉर्म क्या होगा रे? 5,0. फाइव कमा 0 रहेगा कोएफिशिएंट फॉर्म. देन इसका बताओ, इसका बताओ, इसका बताओ. बताओ बताओ बताओ. 2m⁴. उसके बाद क्यूब वाला कोई भी नहीं है रे, हमको ऐड करना पड़ेगा. m⁻³ पावर वाला कोई भी नहीं है, कोई भी नहीं है. सो मैंने ऐड किया. फिर -3m² है. फिर यम वाला कोई भी नहीं है. यम वाला कोई है क्या? नहीं है यम वाला. फिर 7 आहे. बघा डिसेंडिंग ऑर्डर स्टँडर्ड फॉर्म मध्ये ऑलरेडी आहे, त्याला मी आधी इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलंय. m⁴, त्याच्यानंतर m⁴, त्याच्यानंतर m⁴2, त्याच्यानंतर m⁴1 आणि कॉन्स्टंट. m⁴3 सोबत नव्हतं म्हणून त्याला कोएफिशिएंट 0 घेतला. m⁴2 ऑलरेडी होतं, m⁴1 नव्हतं, कोएफिशिएंट परत 0 घेतला.
+7 होतं. मग याचे कोएफिशियंट लिहायचे आहेत आता मला फक्त. Therefore the coefficient form of this example is 2, समझ पा रहे हो? पक्का समझ रहे हो? राइट? ओके, बढ़िया 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 है। तो चलो आगे आगे वाला देखते हैं। ये तो इत्तू सा एग्जाम्पल है, इत्तू सा फटाक दिशा करने का है। इसे बोलते हैं, एक नंबर है, इसे बोलते हैं कांस्टेंट पॉलिनोमियल। here is no variable, so only coefficient form as it is, that is -2/3। क्लियर है रास्ता, तो हम देखे सारा रास्ता। क्वेश्चन नंबर 8 देखेंगे अभी। कौन सा देखेंगे? क्वेश्चन नंबर 8। तर आता कसं करायचं? इंडेक्स फॉर्म लिहायचं, इंडेक्स फॉर्म। उलट हे लास्टचा आपण प्लस वाला जशास तसं लिहितो। त्याच्यानंतर याच्यासोबत एक एक्स लावायचा, याच्यानंतर x² लावायचा। इक्वेशन झाली x² + 2x + 3, किंवा व्हेरिएबल y पण घेऊ शकता तुम्ही। सर्व आवडला का रे? समझ पा रहे हो? समझ पा रहे हो? ओ, x² + 2x + 3 आलं का बघा? पहिल्यांदा कॉन्स्टंट कसं करायचं? इकडून जायचं, सुरुवातीला जशास तसं लिहायचं, त्याच्यानंतर x लावायचं, त्याच्यानंतर x² लावायचं, त्याच्यानंतर असणार x³ लावायचं। मग इथं बघा बरं, बघा 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 बघा, इथं बघा, राइट। -1 सोबत कोई नहीं रहेगा, ये 0 x रहेगा। इसके बाद 0, इसको x² देना पड़ेगा। इसके बाद इसको x³ देना पड़ेगा, और इसको किसको, इसको क्या रहेगा फिर? इसको x³ दिया तो इसको 5x⁴। इंडेक्स फॉर्म म्हणल्या प्रणिता, मध्ये 0 पण लिहावं लागेल, तू टाकलेला स्टँडर्ड फॉर्म आहे। राइट? वी हॅव टू राइट इंडेक्स फॉर्म। बर, हे झालं का? लिहिताय का सर्व तुम्ही? लिहिताय का? कुठे स्टँडर्ड फॉर्म विचारलंय प्राजक्ता? इथं बघ बरं, क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? राईट द पॉलिनॉमियल्स इन इंडेक्स फॉर्म। लिहिताय ना सोबत सोबत? यस। स्टँडर्ड फॉर्म पण लिहू शकता तुम्ही। यस, स्टँडर्ड फॉर्म लिहू शकता। 5x² - 1। हा, नवीन अपडेटेड बुक असेल तर असू शकतो। चलो इसको बताओ, इसको बताओ, इसको बताओ, इसको बताओ, इसको बताओ। ये एज इट इज लिखेंगे, इसके साथ x डालेंगे, माइनस है तो माइनस लेंगे, प्लस है तो प्लस लेंगे। हमें थोड़ी हमारे घर से देना है। वेरी गुड संजो, ये 2x² आहे, 2x² आहे, आणि नंतर -2x³ आहे। यायले का रे सर्वांना? किती विद्यार्थी आहेत? आन्सर किती आहेत? सर्व विद्यार्थ्यांना आन्सर यायलेत का? येईना झालेत? काही विद्यार्थी उग बसलेत का? बसलेत गडे त्यांनी? सर्वांचे आन्सर असले पाहिजेत का? नावाने बोलवायचं का तुम्हाला सर्वांना? काय श्रुती, आज आन्सर येणं झालेत? केंद्रीय श्रुती, गौरव आज शांत बसलाय, कार्तिकचे पण आन्सर कमीच आहेत, शिवहार बोल नाही काही,
कसं समजलं काय हे? यस, व्हेरी गुड प्रियंका. पुढचा क्वेश्चन घ्यायचा का? पुढचा क्वेश्चन घ्यायचा. तुम्ही घ्या म्हणल्याशिवाय मी घेणार नाही. परत सांगा म्हणल्यावर परत सांगेन मी काय. तुम्हाला न कळता जर मला शिकवायचं असेल तर हे काय माझ्यासाठी चालू आहे, तुमच्यासाठी चालू आहे. राइट, ओके. चलो क्वेश्चन नंबर 9 लेंगे. बहुत जोश आया है सर आज, बहुत 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 जोर से हम पढ़ने वाले हैं. राइट द अप्रोप्रिएट पॉलिनोमियल. राइट, चलो वन बाय वन. क्वाड्रेटिक यानी डिग्री कौन कितनी होनी चाहिए रे? क्वाड्रेटिक यानी डिग्री कितनी होनी चाहिए? क्वाड्रेटिक बोले तो डिग्री 2. सो डिग्री 2 वाले कौन से देखो, डिग्री 2 वाले कौन से देखो. दिस 1 2 and 3. These are quadratic. हे इथं लिहायचे हा तुम्हाला, हे इथं लिहायचे ऍक्टिव्हिटी मध्ये, इथं लिहायचे. अशा जोड्या लावचाल नाही तर तुम्ही पण हे इक्वेशन इथं लिहायचे. त्याच्यानंतर क्यूबिक पॉलिनॉमियल, क्यूबिक पॉलिनॉमियल एक्स क्यूब वाला डिग्री कितनी राहते रे क्यूबिक पॉलिनॉमियल चे? डिग्री तो बोले तो 3 रहती है सर. राइट, 2 झाले क्यूबिक मध्ये. आणि लिनियर वाला बिचारा एकटाच आहे ज्याची डिग्री 1 नसते. हे इथं लिहायचंय तुम्ही असं, अशा जोड्या नाही लावायच्या. इथं येणार x+7, इथे हे 2 क्वाड्रेटिक येणार आणि इथे 3 येणार. हा, तुला पाठवूया सोबतीला. चलो अभी डिपेंडिंग अपॉन कसं करायचंय आता. हे कसं असतं डिपेंडिंग अपॉन कशावरती असतं हे? तर व्हेरी गुड. तो देखो भाई देखो, बाइनोमियल देखो, बाइनोमियल यानी कि कितने टर्म होने चाहिए? 2 टर्म्स होने चाहिए. तो है कि नहीं 2 टर्म्स इसमें? है, तो ये बाइनोमियल होगा. इसमें एक ही है, इसमें एक ही है, इसमें 4 4 है, इसमें 3 है, इसमें 2 है. तो ए भी क्या होगा? बाइनोमियल होगा. ए भी क्या होगा? बाइनोमियल होगा. ट्राइनोमियल कौन सा है? ट्राइनोमियल कौन सा है? एक ही है, ए वाला ट्राइनोमियल है 2x² + 5x + 10. ये है ट्राइनोमियल वाला. ये है क्या ट्राइनोमियल? ये है, ये ट्राइनोमियल है क्या? इसको क्या बोलेंगे हम? इसको तो पॉलिनोमियल ही बोलेंगे, इसको बोलेंगे पॉलिनोमियल एच. और मोनोमियल कौन है? मोनोमियल तो कौन है? मोनोमियल x² है. यस, 3x² हे बायनोमियल आहे. 2 टर्म आहेत प्रणिता, इथे 2च टर्म आहेत ना, मग बायनोमियलच असायला पाहिजे. हो गया, दंडनाडन दंडनाडन. समजलं का बघा? राइट, सबको समझ में आ रहा है क्या? यस. Okay, done with this practice set.
नाउ लेट्स मूव फर्दर। अब देखो, ये तो पता ही होगा तुम्हें, ये सब्ट्रैक्शन कैसे करते हैं, मल्टीप्लिकेशन कैसे करते हैं, पता है कि नहीं? बघा, सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन करत असताना लाईक टर्म्स, लाईक म्हणजे त्यांचं डिग्री सेम पाहिजे, लाईक म्हणजे व्हेरिएबलची पॉवर सेम पाहिजे. कधी 3x² मध्ये 7x³ ऍड करू शकतो का रे आपण? 3x² मध्ये 7x³ ऍड करू शकतो का? नो, बिकॉज दीज आर नॉट लाईक टर्म्स. लाईक टर्म्स केव्हा म्हणतात? जेव्हा यांची पॉवर सेम आहे. इथे पण क्यूब आहे, इथे पण क्यूब आहे, मग क्यूब बाजूला काढून या दोघांचं सबट्रॅक्शन करू शकतो कोइफिशियंटचं. बर, पण मल्टिप्लिकेशन करताना काही अडचण येते का आपल्याला? मल्टिप्लिकेशन करताना काही अडचण येते का? 3x² इंटू 7x³ डायरेक्ट मल्टीप्लिकेशन करने का, 3 को 7 से करने का, 3 को 7 से करने का, और x² को x³ से करने का. और ऐसा मल्टीप्लिकेशन कैसा करते हैं रे हम? x² इंटू x³ लॉ ऑफ इंडाइसेस याद आ रहा है कुछ? 2 + 3 कितना होगा? 5. इतना तो पता है आपको? ये तो सर पता है, हमने तो ये पहली दूसरी में भी सीखा है. कुछ नया बताओ. तो नया पूछता हूं मैं. सपोज एक इक्वेशन है डिग्री 3 वाला, आपको अभी डिग्री पता है, अभी कोई नहीं पूछेगा ना डिग्री क्या है सर. मैं क्या पूछ रहा हूं, ध्यान से देखो. एक इक्वेशन है और पॉलिनोमियल है डिग्री 3 का, और दूसरा पॉलिनोमियल है डिग्री 4 का. अगर मैंने ये दो पॉलिनोमियल ऐड करे, अगर मैंने ये दो पॉलिनोमियल ऐड करे, तो जो पॉलिनोमियल आएगा उसकी डिग्री क्या रहेगी? क्या सोच सकते हैं क्या आप? बहुत ही डिफिकल्ट क्वेश्चन पूछा गया है, लेकिन हमारे होशियार स्टूडेंट ने सभी ने आंसर सही दिया है. राइट? देखो देखो देखो, एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. x³ आणि घेऊया, इथे घेऊया x. काही विद्यार्थ्यांचं चुकलंय आन्सर, जस्ट ते आता बरोबर येईल, त्यांना माहिती. बघा, या इक्वेशनची डिग्री किती आहे? या इक्वेशनची डिग्री 4 आहे का नाही बघा. राईट? या इक्वेशनची डिग्री 3 आहे. राईट? दोन इक्वेशन ऍड करा, काय येते बघा बरं? पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल काय आलं? x4 प्लस x² प्लस 7. कुठं आलंय? कुठलं 7? कशाचं काय 7? असं पॉलिनॉमियल येतं ना. ऍडिशन येते का तुम्हाला? त्याची ऍडिशन, डिग्रीची ऍडिशन नाही करायची, तेच सांगतोय, डिग्रीची ऍडिशन नाही करायची. हे पॉलिनॉमियल आलं, याची ऍडिशन, मग याची डिग्री किती आहे सांगा मला? याची डिग्री किती आहे? हो, अरे याची डिग्री 9 है. मानसी, क्या कर रहे हो आप? याची डिग्री, नीलाक्षी, काय होतंय? हा, बर, याची डिग्री 9 कशी दिसते रे तुम्हाला? अरे 9 नाही रे डिग्री याची. 4 + 3 + 2 करताय का? ते बेरीज कसे करतो नीलाक्षी? ते गुणाकारात करतात. कितीदा सांगितलं मी तुला? डिग्री काढता आपण डिग्री, असं का करताय तुम्ही?
ते मल्टिप्लिकेशन मध्ये करतात बाळा, x⁴ इंटू x⁴ असल्यावर. काय करताय तुम्हालाच माहिती बाबा. हे प्रॅक्टिस सेट सोडवलंय का वरचं? व्हेरी गुड जयश्री. ओके, मग हे कळतंय का? याची डिग्री सांगा परत एकदा. याची डिग्री किती आहे? 4 आहे. राईट. मग बघा, लक्षात ठेवा याच्या पुढे, जर 1 डिग्री 3 असेल, 1 डिग्री 4 असेल, तर ऍडिशन केल्यानंतर जास्तीत जास्त 4 येऊ शकते म्हणतोय आम्ही. जास्तीत जास्त 4 येऊ शकते. याच्या कमी असेल पण याच्या जास्त असणार नाही, लक्षात घ्या. जास्तीत जास्त 4, कारण हे कधी कधी हे x4 आणि इकडे जर समजा -x4 असेल तर हे कॅन्सल होतं. म्हणून जास्तीत जास्त डिग्री 4 असणार ऍडिशन मध्ये, आणि मल्टिप्लिकेशन मध्ये डिग्रीची बेरीज होणार. मल्टिप्लिकेशन मध्ये डिग्रीची बेरीज होणार. सो राईट डाऊन देअर इज अ नोट, स्मॉल नोट. तिथे एक नोट लिहा. उत्कर्षा, आन्सर येणार आपले. काय होतंय? प्रसाद, आन्सर का देत नाही रे क्लासमध्ये? प्रसाद, लेक्चर समजते का? हा, खूप डे झालं. नीट करा, मिस नका करू. ओके ओके, परत परत लेक्चर पहा जराशे. मी लेक्चर परत आज अपलोड करतो पूर्ण, म्हणजे तुम्हाला 2 दिवस पाहता येतील. ठीक आहे. मी आज काय करतो, संध्याकाळी दुसरे सर्व लेक्चर अपलोड करतो. जर असतील तर, काही लेक्चर मिस झालेत, अपलोड करतो. युट्यूब चॅनल माहिती आहे तुम्हाला, तिथे जायचं, त्या चॅप्टरचं नाव काढायचं किंवा अपलोड केलेले व्हिडिओ पाहायचे, राईट, आणि रिव्हिजन करायचं. ज्यांचं झालंय व्यवस्थित त्यांनी एक्स्ट्रा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आमचं झालंय म्हणून आम्हाला रिव्हिजनची गरज नाही म्हणून कुठतरी उगं बोंबलत नका फिरू. बोंबलत तर फिरताच येत नाहीये सर, कोरोना हाय, आहे का नाही? मग बोंबलत गेम नका खेळत बसू. ठीक आहे. असंच म्हणतात का रे घरचे? घरचे असंच म्हणतात का? बोंबलत फिराले म्हणून. बघा, जास्त जास्त जणांचे नसतील म्हणत, कारण तेवढा प्रचलित शब्द नाहीये आपल्याकडे. मुलींना नाही, मुलींना कुठं म्हणतात असं? मुलांना म्हणतात, मुलांना. मुलींना नाही म्हणत असं. चलो ठीक आहे. बर, लिहून द्यायचं होतं ना. मी कुठं म्हणलं अथर्व तुझ्याकडे गेम आहे म्हणून? मी म्हणलं का तुझ्याकडे गेम आहे म्हणून? अथर्व स्वतःच सांगतोय सर माझ्याकडे गेम नाही म्हणून. म्हणजे याला काय म्हणतात माहितीये का? तुमच्या स्कॉलरशिप मध्ये म्हणी आहेत बघा, इथे म्हण वापरा बरं चांगली. अथर्व स्वतःच सांगते माझ्याकडे गेम नाही. मी म्हणलं का त्याला त्याच्याकडे गेम आहे किंवा तो गेम खेळतो म्हणून? मग याच्यासाठी योग्य ती म्हण वापरा बरं, स्कॉलरशिपच्या म्हणीसारखी. स्कॉलरशिप मध्ये असतील ना तुम्हाला म्हणी वगैरे, का नसते तुम्हाला तसं आता सध्या? कोणती म्हण आहे मग ही? लिहू का मी इथे? हा, चोराच्या पोटात नाही रे, चोराच्या मनात आहे. चोराच्या मनात चांदणे, राईट. ओके, ठीक है, चलो बस हो गया. अभी लिख लो, नोट लिख लो.
while adding or subtracting polynomial, while adding or subtracting polynomial, while adding or subtracting polynomial, we get result of highest individual degree. We get result of highest individual degree. हायेस्ट इंडिव्हिज्युअल डिग्री. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, की समजा दोन पॉलिनॉमियल आहेत 4 आणि 9, तर याच्यापैकी रिझल्ट काय असणार, 9 असू शकतो, राईट. असेलच असं नाही, जास्तीत जास्त किती डिग्री असू शकते रिझल्टची, 9. while adding or subtracting polynomial, the result we get of highest individual degree. हायेस्ट इंडिव्हिज्युअल म्हणजे दोन पॉलिनॉमियल जर ऍड केले, एक 4 डिग्री आणि एक 9 डिग्री, तर जास्तीत जास्त त्याची डिग्री 9 असू शकते. पण सबट्रॅक्शन मध्ये काय होतं, 9 आणि हे 4 किती होतं, सॉरी सबट्रॅक्शन म्हणतोय, मल्टिप्लिकेशन मध्ये काय होते, डिग्रीची बेरीज होते. इन मल्टिप्लिकेशन लिहा, इन मल्टिप्लिकेशन we get in multiplication we get result of sum of degree. In multiplication we get result of sum of degree. We get sum of degree. किती लेवलला आहे रे टाउन हॉल अथर्व, बर. चला आता हे पटपट येते का तुम्हाला, सबट्रॅक्ट करायचंय. हे 5वी 6वी मध्ये झालेलं आहे बघा लक्षात घ्या की सबट्रॅक्ट करायचंय. कोणत्या मधून सबट्रॅक्ट करायचं बघा, 7a² + 5a + 6 याच्यातून मायनस करायचं, ब्रॅकेट लिहायचं. आता मायनस करताना या ब्रॅकेट मध्ये मायनस असेल तर प्लस होईल, प्लस असेल तर मायनस होईल. बघा हे मायनस आणि इथे मायनस आहे, हे मायनस इथे काय होईल, प्लस होईल, बरोबर आहे. मग आता काय करणार, लाईक टर्म बघा, 7a² आणि -5a² आणि 5a + 2a आणि हे 6, तर काय होतं 2a². म्हणजे मला वाटतं हे सांगायची गरज नाही, जस्ट तुम्हाला रिव्हिजन साठी दिलं हे, बरोबर आहे का. हे येते का सर्वांना, तरी एकदा मी एक्सप्लेन करतोय, की सबट्रॅक्शन कसं करायचं असतं. बघा याच्यामधून हा पॉलिनॉमियल वजा करायचा आहे, मायनस केलं मी, कोणता पॉलिनॉमियल आहे, 5a² - 2a. तर मायनस करत असताना हे मायनस तसंच राहील आणि हे मायनस प्लस राहील, राईट. मग आता काय करायचं, हे प्लस झालं की लाईक टर्म एकत्र आणायचे, a² आणि a² वाला. 7a² - 5a² 2a² राहतं, 5a + 2a 7a राहतं आणि हे 6 आहे. बर मल्टिप्लिकेशन बघा, आता मल्टिप्लिकेशन येते का बघा. सिंपल कोइफिशियंट मल्टिप्लाय करायचे, 5 × -2 -10 येत आहे, 5 × -2 -10 येत आहे, आणि a × a² 2 + 1
3 होतं. आठवीला आपण भरपूर केलं, डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल सुद्धा पाहिलंय आपण आठवीला, आठवते का? यस. चला एकदा डिव्हिजन बघू द्या. डिव्हिजन सिंथेटिक डिव्हिजन आहे. रिमाइंडर थेरम, फॅक्टर थेरम, बऱ्यापैकी मोठा चॅप्टर आहे ना, भरपूर मोठा चॅप्टर आहे बघा इथपर्यंत चॅप्टर. यस. तर आता बघा, नाव लेट्स सी, एक डिव्हिजनचं एक्झाम्पल पाहूया. पुढे आहे डिव्हिजन. डिव्हिजन कसं करतो बघा, 2x² याला डिवाइड करायचं कशाला बघा, 2 into 2x² divided by x plus 2. राईट द आन्सर इन द फॉर्मॅट. पहिली स्टेप काय असते बघा, पहिली स्टेप काय असते बघा, कशाला डिवाइड करायचे बघा, कशाला डिवाइड करायचे, 2 plus 2x². जस्ट 1 सेकंड द्या मला. पण इथं पाहूया बघा, कशाला डिवाइड करायचंय, 2 plus 2x² याला डिवाइड करायचंय, बरोबर आहे, याला डिवाइड करायचे. कशाने डिवाइड करायचं माहितीये, कशाने डिवाइड करायचं, x plus 2. तर डिव्हिजन कसं करायचं बघा, मी परत एकदा सांगतोय, हे 8वीत झालेली प्रोसेस आहे, पण तरी पण काही विद्यार्थ्याला येत नसेल, याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहून घ्यायचं किंवा याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं असं म्हणलं तरी चालतंय. आता 2x² आधी प्लस 0x प्लस 2 याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलं. डिवाइड कितीने करायचंय, x प्लस 2. आता भाग कितीचा जात असतो बघा, इथे 2x² आहे आणि इथे x आहे. सो 2x² ला भाग घालायचा x ने. कितीचा भाग जाईल सांगा, 2x² ला भाग घालायचंय, हे एक x कॅन्सल होईल, कितीचा भाग जाईल, 2x चा. बघा भागाकार कसा करायचाय, 2x चा भाग जाईल ना, 2x² ला x न भागलं, ह्या इथल्या x न भागायचं, इथल्या पहिल्या टर्मला इथल्या टर्म, मग 2x चा भाग जाईल. मग इथं काय येणार बघा, याला 2x न मल्टिप्लाय करावं लागेल, इथं खाली लिहिण्यासाठी काय करावं लागेल, x प्लस 2. हा 8th स्टँडर्डला झालंय, हेच सांगत होतो मग, इंटू 2x. बघा x इंटू 2x किती होतं, 2x², x इंटू 2x 2x² प्लस 2 इंटू 2x किती होतं, 4x. म्हणजे इथं किती येते सांगा मला, 2x². आता याने याला मल्टिप्लाय करायचं असतं पूर्ण, प्लस 4x. आता हे याच्यातून वजाबाकी करायची असते बघा बरं, हे याच्यातून वजा करायचं असतं, सबट्रॅक्शन करायचं असतं, म्हणजे प्लसच्या ठिकाणी मायनस येईल, प्लसच्या ठिकाणी मायनस येईल. 2x² मायनस 2x² काय किती राहिलं, 2x² मायनस 2x², 0. 0x मायनस 4x किती राहिलं, 0x मायनस 4x, हे मायनस 4x, कारण वरी तर काहीच नाहीये, मायनस राहणार. आता वरचा एक नंबर खाली घ्यायचा, वर किती राहिले आता, 2, खाली घेतलं 2. आता कितीला भागायचं सांगा मला, आता इथली पहिली टर्म किती आहे,
-4x त्याला भागायचं x ने. भागाकार किती येणार सांगा मला? -4x ला x ने भागल्यानंतर भागाकार किती आला? -4. -4 ने भागाकार आल्यानंतर आता या -4 ने याला मल्टिप्लाय करा, इथं किती येते बघा मग? -4x, -4 ने याला मल्टिप्लाय करा आणि -8, राईट? -4x आणि -8. आता परत हे सबट्रॅक्शन करायचं असतं, म्हणजे इथं मायनस आहे म्हणजे इथं काय होणार सांगा मला? इथं सबट्रॅक्शन केल्यानंतर इथं मायनस आहे तर प्लस होणार, इथं मायनस आहे तर प्लस होणार. 4x + 4x किती झालं? 4x + 4x, कारण हे मायनसचं प्लस झालं, इथं मायनस. -4x + 4x 0 आणि +2 + 8 किती झालं? +2 + 8 +10. आता +10 ला भाग घालायचं नाही, कारण याची डिग्री याच्यापेक्षा कमी आहे. बघा, याची डिग्री याच्यापेक्षा कमी आहे. इथे x आहे आणि इथे x नाहीये, म्हणजे आता भागाकार संपला. म्हणजे हे काय, याला काय म्हणतात आता? याला म्हणतात रिमाइंडर. याच्यापेक्षा डिग्री कमी आलं की डिव्हिजन थांबवायचं. याला काय म्हणतात? याला म्हणतात रिमाइंडर. याला काय म्हणतात? कोशंट. याला काय म्हणतात? डिव्हिडंड म्हणतात याला, डिव्हिडंड. आणि याला काय म्हणतात? डिवायझर म्हणतात याला, डिवायझर, राईट? आणि मग फॉर्म्युला काय आपला माहिती आहे का तुम्हाला? फॉर्म्युला काय आहे? डिव्हिडंड इज इक्वल टू, काय असतो फॉर्म्युला? डिव्हिडंड इज इक्वल टू कोशंट इंटू डिवायझर किंवा डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर, राईट? ओके, सो राईट इट डाऊन. हे लिहून घ्या, डिव्हिजन कशी केलेली आहे. मीटिंग एंड होत आहे. यावेळेस काही होमवर्क जस्ट मला चेक करू द्या, थांबा. तोपर्यंत लिहून घ्या. रिजॉईन करायचं नाही, होमवर्क बघू द्या मला काही देता येते का. होमवर्क नसेल तर रिव्हिजन करायचं, लेक्चर मिस झाले असतील तर. आणि फीसच्या संदर्भात मी नोटीस दिलेली आहे, कृपया करून लवकरात लवकर फीस भरून घ्या. फीसच्या संदर्भात मी नोटीस दिलेली आहे, लवकरात लवकर फीस भरून घ्या. इंडिव्हिज्युअली सांगा बरं. अकाउंट डिटेल्स मी ग्रुप वरती परत टाकतो, ठीक आहे? ग्रुप वरती मेसेज येत असतो ना रे अकाउंट डिटेल्सचा. बघा, होमवर्क लिहून घ्या, होमवर्क लिहून घ्या, पटकन लिहून घ्या. प्रॉब्लेम सेट मधले क्वेश्चन नंबर 2, 3 and 4 लवकर लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 2, 3, 4. आज सुट्टीच आहे, नाही उद्या सुट्टी आहे ना, उद्या आणि परवा 2 दिवस सुट्टी आहे. सो आज नका करू, उद्या करा, उद्या. क्वेश्चन नंबर 2, 3, 4 प्रॉब्लेम सेट मधला.